कॅटरिंगचा प्रेप, बिझी वीकेंड आणि भरमसाठ ऑनलाईन ऑर्डर्स, हीच होती आजची कहाणी. तर जय शिवराय मंडळी, मी आहे श्री, मुक्काम पोस्ट कोल्हापूर, राहणार USA. आता मंडळी म्हणले त्यामध्ये सर्व मित्र मैत्रिणी, काका काकू, मामा मामी सर्वजण येतात. कोणीही ऑफेंड होऊ नका. आता मेन मुद्द्याकडे वळण्याच्या आधी नाश्ता करून घेतो, कारण आज तर एक वीकेंड आहे आणि उद्या 75 जणांच्या कॅटरिंगची ऑर्डर आहे. आता उद्याच्या मेनू मध्ये पास्ता आहे, म्हणून मी पास्ता बॉईल केला होता. ते बघून येणे लगेच पास्ता बनवूनही टाकणार. यामध्ये माझाच फायदा झाला, कारण लंच मध्ये आज अनुषाने बनवलेला पास्ताच खाल्ला सगळ्यांनी. यामुळेच कदाचित मला आणि रोहितला कॅटरिंगच्या ऑर्डरवरती फोकस करता आला. तसा या कॅटरिंगच्या ऑर्डरचा विषय थोडा मोठाच होता, कारण 3 करीज सोडल्या तर बाकी सर्व मेनू बाहेरचाच होता. त्यामध्ये चिकन मेजेस्टिक, पनीर चिली, रेड सॉस पास्ता आणि सगळ्यात अवघड म्हणजे दाल मखनी, या गोष्टी ऍड ऑन होत्या. आता कॅटरिंगचा एक बेनिफिट म्हणजे नवीन रेसिपीज ट्राय करायला मिळतात. त्यांचं बल्कमध्ये प्रिपरेशन, रेसिपीज आणि नवीन इन्ग्रेडियंट सोबत खेळण्याची मजा ती वेगळीच असते. आणि त्यातली जर का कोणती रेसिपी हिट गेली, तीच आपल्या रेस्टॉरंटच्या मेनू मध्ये ढकलून द्यायची. दॅट्स ऑल. पण वळतो आता इव्हनिंग कडे. इव्हनिंग तुफान बिझी होती. मखनी संपली होती, मखनीचं प्रिपरेशन केलं आणि उद्या कॅटरिंगचा पिकअप 11ला आहे, त्यामुळे सकाळी 9ला यायचंय. आज ऑनलाईनचा $1500 आणि काउंटरचा $2100 सेल करून आम्ही निघालो घरी. जय शिवराय.